करू एक्सप्लेन? हो. बघा, आपण सरळ कापडावरती सरळ कापड बाही ठेवली आहे. पुढचा मुंढा पुढच्या गळ्याच्या मुंढ्याजवळ असा ठेवलेला आहे. इकडे आपला बॅक मुंढा आहे. आता ह्या ठिकाणी आपण एकदम सरळ रेषेमध्ये कापड धरले, कुठलंच कापड जास्त किंवा कमी नाही आहे. आणि वरतीसुद्धा सरळ रेषेत कापड धरले, कुठलंच कापड जास्त किंवा कमी नाही आहे. हा तिरपा कापड असल्यामुळे हा खूप ताणला जातो, त्याच्यामुळे याला अलगद हाताने शिवायचं आहे. आणि याचं जे मार्जिन आहे ते अर्धा इंच पाहिजे. आता बघा, याला शिवताना सेम गळ्यासारखं शिवायचं आहे. कापड सरळ करायचं नाही, ओढून ताणून कापड सरळ करायचं नाही. आणि एकच इंच शिवा. किती कसं हे बघा, आता इथं एवढा मोठा गॅप दिसतो. हा खालचा लूज कापड दिसते, वरचं कापड कमी दिसते. बघा, आतमध्ये हात टाकून मी वरचं कापड ओढून घेतलं. याला बाही लावण्यासाठी प्रॅक्टिस लागते. बाही तुम्ही ऑलरेडी शिवतात, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. बघा, हे मी एकदम सरळ केलेले. आता शिवताना मार्जिन कमी जास्त होऊ देऊ नका. हे शिवताना बऱ्याच वेळा काय होतं, मार्जिनसुद्धा कमी जास्त होतं. आता जेव्हा इथे येईल तेव्हा मी टाचणी काढली. बघा, आधी मी हे धरण्याचा प्रयत्न केला होता का? नाही. जे शिवत होते तेवढंच मी अर्धा इंच धरून मी शिवत होते. एकत्र हे धरता येणारच नाही, कारण की हा शेप गोल आहे, तर तो सरळ होत नाही. सुईचं टोक प्रत्येक वेळेस खाली ठेवायचं आणि कापड जे आहे ते सरकवत राहायचं. शक्यतो ह्या नॉचला हा नॉच आला पाहिजे. बघा, आपली बाही पूर्ण इथपर्यंत बसली. पाव इंचाचा डिफरन्स आहे, तो सुद्धा मी आता भरून काढणार. बघितलं पूर्ण बाही आपण कशी बसवली. जर तुमची बाही बसत नसेल, पाव इंचाचा जर कधी ह्या ठिकाणी डिफरन्स उरत असेल, म्हणजे पाव इंच एक तर वरचं कापड कमी आहे किंवा खालचं कापड कमी आहे किंवा अर्धा इंच असेल तर चालेल. पण जर कधी हे 1 इंच 1.5 इंच असेल, चालणार नाही. उसवायचं आणि परत शिवायचं. बरोबर. हां.